नमस्कार विद्यार्थी मित्र, पहिला चॅप्टर आपण सेट सुरू केलेला आहे. त्याची डेफिनेशन बघितली, त्याच्यावर सेट लिहिण्याच्या दोन टाईप बघितले आपण, करेक्ट. आणि त्याच्यावर काही एक्झाम्पल बघितले होते आणि त्याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस सुद्धा आपण दिली होती. तुम्ही सोडवली, काही जणांनी मला टाकले होमवर्क म्हणून टाकलेले आहे, काही जणांच्या चुका झाल्या त्या मी जे अवघड प्रश्न आहेत ते मी आन्सर की म्हणून टाकलेले आहेत, त्या चेक करत जा. मला सगळ्याचे प्रश्नाचे उत्तर टेक्निकली राईट करता येत नाही किंवा चेक करता येत नाही, खूप अडचणी येतात, टेक्निकली ते करता येत नाही. फक्त मी होमवर्क याचा बघतो की तुम्ही ते केलंय का, आणि त्यात जर मोठी मेजर चूक असेल तर मी ते सांगू शकतो. तर प्रथम पहिल्यांदा मी आन्सर किती दिल्यानंतर तुम्ही ते चेक करत चला. किंवा जो विद्यार्थी व्यवस्थित थोडं त्याचं सुद्धा टेक्निक शिकून घ्या. स्कॅन कसं करायचं, व्यवस्थित स्कॅन करा, शक्यतो काळा पेन वापरा म्हणजे अजून चांगलं दिसतं. स्कॅनरचा वापर करा आणि तो मला टाका. ज्याचं अक्षर चांगलं आहे, व्यवस्थित मांडलंय, त्याचा मी पहिल्या 3 विद्यार्थ्याचा होमवर्क मी ग्रुपवर टाकतो. लक्ष द्या, पहिल्या 3 म्हणजे दरवेळेस बदलूनही टाकू शकतो मी, पण जो अक्षर चांगलं आहे की त्याच्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा तो समजेल की एका विद्यार्थ्याला आलं नाही तर ते त्याचा यूज करू शकतात. अशी एक पद्धत आहे आपली. पहिले 3 विद्यार्थ्यांचे बघायला, त्यात आपण चेक करायचं, अभ्यास करण्याची पद्धत करा, थोडं सेल्फ स्टडी करायची की कसा अभ्यास करायचा याची थोडी काळजी घ्या. की सर आपल्याला टाकते इतक्या वेळ नाही समजत. तुम्ही मला काही विद्यार्थ्यांनी विचारले होते, सर मला हे कळालं नाही, हे कळालं नाही, की तर तुम्ही तिचे डाऊट विचारलं, तुम्ही ते समजून सुद्धा सांगणार आहे आणि तुम्ही ग्रुपवरही टाकू शकतो. ओके. आज आपल्याला सेट म्हणजे काय आपण बघितलं. सेटचे लिहिण्याच्या 2 पद्धती बघितल्या, एक रोस्टर आणि दुसरी रूल मेथड बघितली किंवा लिस्टिंग मेथड बघितली. आज टाइप्स ऑफ सेट बघायचा, न्यू पॉइंट बघायचा. टाइप्स ऑफ सेट मध्ये 4 सेट आहेत. टाइप्स ऑफ पहिल्यांदा त्यातला पहिला सेट बघायचा सिंगलटन सेट. टाइप्स ऑफ सेट वेगळा, सेट लिहिण्याच्या पद्धती त्या आपण त्या सेट लिहिण्याचे मेथड्स बघितल्या. टाइप्स ऑफ सेट बघायला त्यातला पहिला बघायचा आपल्याला सिंगलटन सेट. शब्दार्थ करते सिंगल, ज्या सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट असतो अशा सेटला काय म्हणायचं, सिंगलटन सेट म्हणायचं. ज्या सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट असतो त्याचा अर्थ शब्दातच निघतो सिंगलटन सेट. तर काय, अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. एकच एलिमेंट असतो. फॉर एक्झाम्पल आपण बघू, A equal to curly bracket 5, this is a singleton set, correct? किंवा अजून एखादा B equal to curly bracket A, it is a singleton set. Okay. C equal to curly bracket 0, it is also singleton set. 0 is the integer, neither positive nor negative. असा एक टाकला होता, it is a set. बऱ्याच जणांनी तो सेट नाही म्हणून दिला. 0 is the integer, neither positive nor negative. पण हा सिंगलटन सेट आहे. लक्षात घ्या, आपल्याला वाटतं 0 म्हणजे सेट कसं. इट इज आल्सो सिंगल. ज्या सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट असतो त्याला सिंगलटन सेट म्हणायचं. ओके. अजून एखादा होता D equal to curly bracket -5. किंवा असंही म्हणतात अ प्राइम नंबर, अ इवन प्राइम नंबर. अ इवन प्राइम नंबर इज अ सिंगलटन सेट. Even prime number is the singleton set. हे सुद्धा एक्झाम्पल होईल, खूप सिंपल आहे. A set consisting of a single element is called single element. एक्झाम्पल लक्षात आलं. प्राइम नंबर, इवन प्राइम नंबर एकच आहे, करेक्ट. इवन प्राइम नंबर 2 एकच आहे, हा सुद्धा सिंगलटन सेट आहे. इन कर्ली ब्रॅकेट 5 इट इज अ सिंगलटन सेट. A सिंगलटन सेट, करेक्ट. C equal to 0 असे एक्झाम्पल अजूनही बहुत आपण घेता येतील आपल्याला याच्यामध्ये. असे 0 इज आल्सो सिंगलटन सेट, लक्षात घ्या. ओके. आता दुसरा सेट थोडासा वेगळा आहे, एम्प्टी सेट. आता एम्प्टी म्हणजे रिक्त, रिकामा, रिक्त संच म्हणतात मराठीमध्ये. एम्प्टी सेट. इफ देयर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट, म्हणजे 0 नाही. If there is not a single element in the set which satisfy the given condition, जी कंडिशन दिली तो सॅटिस्फाय करत नाही, which satisfy given condition is called null set or empty set. लक्षात घ्या,
जी कंडिशन दिली ती सॅटिस्फाय करत नाही अशा सेटला म्हणायचं एम्प्टी सेट आणि इट इज डिनोटेड बाय फाय. तो कशाने डिनोट केला जातो? फाय और असं लिहिलं जातं एम्प्टी सेट. कसा डिनोट केला जातो? एखादा सेट A इक्वल टू फाय, एखादा एम्प्टी सेट आता तो फाय ने डिनोट केला जातो और इट इज डिनोटेड बाय A इक्वल टू एम्प्टी सेट, रिक्त संच. असा एक सिंबल वाढला तुमचा. मुद्दाम मी सिंबल सतत सांगत चाललोय तुम्हाला कारण सिंबल खूप आहेत या चॅप्टर मध्ये म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे. या अगोदरचे सिंबल कोणकोणते बघितले बघा तुम्ही? कर्ली ब्रॅकेट, करेक्ट. पुन्हा बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू, सच दॅट, आता वाढला फाय. हा असा हा एम्प्टी सेट सुद्धा असा डिनोट केला जातो. हा कर्ली ब्रॅकेट मध्ये असा एम्प्टी सेट आणि त्यालाच फाय म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? PHI, फाय. फायने डिनोट केला एम्प्टी सेट. ते कशाने डिनोट केला जातो? फाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय होतं मग एम्प्टी सेटचे? अ प्राइम नंबर लेस दॅन 2. प्राइम नंबर, नीट ऐका. फॉर एक्झाम्पल अ प्राइम नंबर लेस दॅन 2 कंडिशन सॅटिस्फाय करतो का तो? नाही. 2 पेक्षा लहान प्राइम नंबर असतो का? नाही. करेक्ट. इट इज नॉट. अ नॅचरल नंबर लेस दॅन 1. अ नॅचरल नंबर लेस दॅन 1 सॅटिस्फाय करत नाही. पुन्हा अजून एक अ होल नंबर लेस दॅन 0. होल नंबर लेस दॅन 0. दिस इज एम्प्टी सेट. दिस इज एम्प्टी सेट. अजून एक इंटरेस्टिंग बघा. 2 पॅरलल लाईन. अजून एक जॉमेट्रीचं उदाहरण देतो. 2 पॅरलल लाईन हॅव्हिंग अ 1 इंटरसेक्टिंग पॉइंट. हॅव्हिंग 1 इंटरसेक्टिंग पॉइंट. शक्य आहे का? 2 डिस्टिंक्ट पॅरलल लाईन आहेत आणि मी म्हणाले त्याला एक काय इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. असं शक्य आहे का? नाही. कंडिशन सॅटिस्फाय करायला का? तर पॅरलल लाईन म्हणजे काय? ज्या लाईन एकमेकीला कधीच छेदत नाही, पॅरलल असतात, नॉट इंटरसेक्ट इच अदर. पण आपण म्हणतो अ पॅरलल लाईन हॅव्हिंग 1 इंटरसेक्टिंग पॉइंट. दिस इज नॉट, इट इज एम्प्टी सेट. अ ट्रायंगल हॅव्हिंग 4 साइड. अ ट्रायंगल हॅव्हिंग 4 sides, it is also empty set. It is also ट्रायंगल म्हणल्यानंतर किती साइड असतात? 3. पण मी म्हणालो अ ट्रायंगल हॅव्हिंग 4 sides, it is also empty set. करेक्ट. पुन्हा रिपीट करतो. एम्प्टी सेट म्हणायचं कशाला? इफ देयर इज अ नॉट सिंगल एलिमेंट इन द सेट. लक्षात घ्या 0 इज नॉट एम्प्टी सेट. 0 इज द सिंगलटन सेट. इट इज इंटिजर. 0 इज इंटिजर, not positive nor negative. If there is not a single element in the set which satisfy given condition is called null set or empty set. It is denoted phi or empty set. असा डिनोट केला तरी चालतो, असा डिनोट केला तरी चालतो. एक्झाम्पल अ प्राइम नंबर लेस दॅन 2 सॅटिस्फाय करत नाही कंडिशन. प्राइम नंबर आहे पण 2 पेक्षा लहान. 2 पेक्षा लहान प्राइम नंबर नसतो. लक्षात घ्या. नॅचरल नंबर लेस दॅन 1 इम्पॉसिबल आहे. करेक्ट. एक सगळ्यात लहान नॅचरल नंबर. पण मी कंडिशन काय टाकलं? नॅचरल नंबर लेस दॅन 1, होल नंबर लेस दॅन 0. करेक्ट. A man whose height is 6 centimeter. Correct. किंवा 2 parallel line having a 1 intersecting point. असं शक्यच नाही. कंडिशन सॅटिस्फाय करत नाही अशा सेटला एम्प्टी सेट म्हणायचं. किंवा ट्रायंगल हॅव्हिंग 4 sides. अ ट्रायंगल हॅव्हिंग 4 sides शक्य आहेत का? अशाला एम्प्टी सेट म्हणायचं. इट इज डिनोटेड बाय फाय और दिस कर्ली ब्रॅकेट, एम्प्टी कर्ली ब्रॅकेट असं दाखवायचं. ओके. फार सिंपल 4 टाइप्स आहेत. खूप सिंपल टाइप्स आहेत. लक्षात घ्या. सिंगलटन सेट, एम्प्टी सेट. शब्दातच कळतं. एम्प्टी म्हणजे रिकामा, रिक्त. सिंगल म्हणजे ज्या सेट मध्ये एकच घटक असतो, एलिमेंट असतो, त्याला सिंगलटन सेट म्हणायचं. ज्या सेट मध्ये एकही घटक नसतो त्याला एम्प्टी सेट म्हणायचं. पुढचा त्याच्यापेक्षा सोपा आहे. फायनाइट. थर्ड सेट इज फायनाइट सेट. फायनाइट सेट म्हणजे काय बघा? शांत संच, लिमिटेड, काउंटेबल. If a set, every null set is empty set. Sorry, every null set is finite set. लक्षात घ्या.
हे वाक्य नीट लक्षात ठेवा. मी पुन्हा रिपीट करतो, एव्हरी नल सेट और एव्हरी एम्प्टी सेट इज फायनाइट सेट. करेक्ट. मग त्याने डेफिनेशन मध्ये काय दिलं, इफ सेट इज अ नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड, त्यातले नंबर लिमिटेड आहेत और काउंटेबल, किंवा ते आपण मोजू शकतो किंवा त्याची ती मोज कधी ना कधी संपते, अशाला म्हणायचं फायनाइट सेट. करेक्ट. फॉर एक्झाम्पल बघू, a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 10 12 कर्ली ब्रॅकेट. किती एलिमेंट आहेत मोजू शकतो आपण, काउंटेबल आहेत, 1 2 3 4 5 6. किंवा b इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 dash 1 lakh. It is a countable. It is countable. 1 lakh, 2 lakh, 1 crore. Countable आहे लक्षात. It is a finite set. It is finite set लक्षात घ्या. ज्याची किंवा students in your class, students in your school are countable. मान्य ते खूप जास्त आहेत पण आपण मोजू शकतो. Peoples in your village countable आहेत लक्षात घ्या. It is a finite set. It is finite set. Village in your Maharashtra, in your India आपण काउंट करू शकतो, आपण जनगणना करतो. It is a countable. करेक्ट. मोज संख्या आहे, मोजू शकतो आपण. अशा संख्यांना काय पुन्हा एकदा, if a set is a null set, every null set is finite set. Every null set is finite set, or number of elements are limited or countable is called finite set. Books in your library, apparatus in your laboratory. Correct. असे कितीतरी एक्झाम्पल. स्टुडंट्स, ऑल स्टुडंट ऑफ युअर स्कूल फायनाइट आहेत, मोजू शकतो. संख्या मोठी असन. नंबर्स अप टू 1 lakh, 10 crore. इट इज अ काउंटेबल. स्टार्स इन स्काय, इट इज अनलिमिटेड, आपण मोजू शकत नाही आकाशातील तारे, अनलिमिटेड आहेत. नॅचरल नंबर, ऑल नॅचरल नंबर अनकाउंटेबल आहेत. 1 2 नुसतं नॅचरल नंबरचा सेट हा अनकाउंटेबल आहे लक्षात घ्या. तो मात्र इन्फानाइट आहे, अनंत आहे. शांत आणि अनंत, याला फायनाइटला शांत म्हणायचं आणि याच्या अपोजिट इन्फानाइट सेट म्हणजे अनंत सच. स्टार इन स्काय, आकाशातील तारे. पॉइंट्स ऑन अ लाईन, बघा त्याच्या उलटी व्याख्या होत आपण अगोदर, दोन्हीचा फरक कळतो. इन्फानाइट सेट, इफ नंबर्स ऑफ एलिमेंट्स इन द सेट इज अनलिमिटेड और अनकाउंटेबल इज कॉल्ड इन्फानाइट सेट. करेक्ट. मग नॅचरल नंबरचा सेट इन्फानाइट सेट आहे. 1 2 3 4 5 अप टू दॅट. कितीच काउंट किती होणार नाही. 1 lakh, 1 crore, 10 crore किती म्हणलं तर इन्फानाइट सेट. होल नंबरचा सेट इन्फानाइट सेट आहे. 0 1 2 3 4 इन्फानाइट सेट आहे. किंवा एखाद्या लाईन वरचे पॉइंट्स किंवा सेगमेंट ए बी लाईन वरचे पॉइंट कसे इन्फानाइट आहेत लक्षात घ्या. लाईन ए बी, पॉइंट्स ऑन लाईन ए बी मोजू शकतो का, काउंटेबल आहेत का, अनकाउंटेबल आहेत. म्हणजे नॅचरल नंबरचा सेट जर पूर्ण घेतला तर तो काय 10 पर्यंतचा किंवा हे नॅचरल नंबर आहेत पण इथपर्यंत म्हणजे डॅश नाही केलं तर ते काउंटेबल आहेत समजायचं. हे डॅश करून इथं एंड केलेत म्हणजे हे काउंटेबल आहेत, पण हे डॅश केलं तर हे अनलिमिटेड आहेत असा अर्थ होतो लक्षात घ्या. मग नॅचरल नंबर, होल नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, फ्रॅक्शन, इंटिजर, रियल नंबरचे सगळे सेट हे कसे आहेत इन्फानाइट सेट आहेत लक्षात. ऑल नॅचरल नंबर्स, ऑल होल नंबर्स, ऑल इंटिजर्स, ऑल फ्रॅक्शन्स, ऑल रॅशनल, ऑल इरॅशनल and real numbers are infinite set, अनंत आहे. स्टार्स इन स्काय, आकाशातील तारे इन्फानाइट सेट आहे लक्षात घ्या. ज्याची कुठं ना कुठं काउंटिंग संपते त्याला म्हणायचं का फायनाइट सेट, आणि ज्याची काउंटिंग कधीच संपत नाही त्याला काय म्हणायचं इन्फानाइट सेट. थोडक्यात सेटचे मेन 4 प्रकार कोणते? सेट ऑफ टाइप, सिंगलटन सेट, एम्प्टी सेट. इट इज डिनोटेड बाय फायनाइट, इट इज लिमिटेड, काउंटेबल, कधी ना कधी ते संपतात, आणि हे इन्फानाइट सेट. चारीच्या डेफिनेशन एखाद्याच एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. तुम्ही हे झाल्यानंतर ते लिहून घ्यायच्या आहेत किंवा टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा आहेत. पेज नंबर 4 वर एखाद्या अक्षर थोडं ओळखून आलं तर तुम्ही बघू शकता. ओके, खूप सिंपल आहे. याच्यावर आपण एक्झाम्पल घेऊ, अजून पण खूप एक्झाम्पल घेऊ आणि आपण ते बघूया.
चालेल. अजून एक सेटचा प्रकार आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये, तो आपण बघू. रिमेंबर दिस वाचत चला. पेज नंबर 5 वर फार छान वाक्य दिलंय, ते सेंटेन्स वाचत चला. छान असतं ते. तुमचं नॉलेज क्लिअर झालं पाहिजे. लक्षात घ्या, 9th स्टँडर्ड मध्ये खूप कन्सेप्ट आहेत, खूप वेगवेगळ्या. हे 8th स्टँडर्ड सारखं नाही. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, क्यूब, रॅशनल, रियल, ऑल सेट्स आर इन्फानाइट सेट. रिमेंबर दिस मध्ये मी सांगितलंय, त्या गोष्टी थोड्याशा नीट लक्षात घ्या. अजून एक प्रकार बघायचा आहे, मग आपण एक्सरसाइज कडे जाऊया. आता एक सेट बघायचा आहे, तो म्हणजे इक्वल सेट. आता इक्वल सेट म्हणजे तुम्हाला लगेच कळलं असेल, शब्दातच अर्थ कळतो तुम्हाला. इक्वल म्हणजे समान संच. मराठीत काय म्हणायचं? इक्वल सेटला काय म्हणायचं? समान संच. ओके. अजून 5वा प्रकार मला तरी त्याचा वेगळा प्रकार येतो, पण त्याला 5 म्हणू नका. इक्वल सेट. इक्वल सेट. अगोदर एक्झाम्पल घेतो आणि मग तुम्हाला मी सांगतो इक्वल सेट म्हणजे काय. त्याचं एक्झाम्पल घेतो आणि मग तुम्हाला डेफिनेशन लिहून देतो. ओके. आता समज एकदा घेतलंय a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 and 5 आणि मी b इक्वल लिहिलं x such that x is belongs to n and x is less than 6. बघा, दोन्हीचं मिनिंग तोच होतो. x नॅचरल नंबर आहेत आणि 6 पेक्षा लहान आहेत. म्हणजे कोण असतील? हा मी रूल मेथडने मांडले फक्त, आणि हे कशात मांडले? रोस्टर फॉर्म मध्ये मांडले. की नॅचरल नंबरची सुरुवात किती? 1 2 3 4. म्हणजे दोन्ही संख्यात नेमके तेच घटक आहेत. एक्झॅक्टली सेम एलिमेंट्स in two set is called equal set. जे a मध्ये आहेत तेच b मध्ये पाहिजे, जे b मध्ये आहेत तेच a मध्ये असले पाहिजे. त्यालाच काय म्हणायचं? इक्वल सेट. आणि मग म्हणजे a इक्वल टू b. असं चालणार नाही. a इक्वल टू 1 2 3 4 आणि b इक्वल टू 2 3 4 5. करेक्ट? दिस इज नॉट इक्वल सेट. तुम्हाला सर 2 3 4 कॉमन नाही, दोन्ही मध्ये तेच घटक पाहिजे. अजून एखादं उदाहरण देऊ आपण. p इक्वल टू कर्ली ब्रॅकेट EAT आणि q इक्वल टू कर्ली ब्रॅकेट TEN TEA. t म्हणजे 4 वर्ड मधला, EAT इट म्हणजे खाणे. पण दोन्ही एलिमेंट शब्दाचा अर्थ काही होऊ द्या, पण EAT E एलिमेंट इथं आहे, A एलिमेंट इथं आहे, मागं पुढे झालं तर काय फरक नाही. देअरफॉर P इक्वल टू Q इज कॉल्ड इक्वल सेट. इज कॉल्ड इक्वल सेट. ज्या दोन संख्यात नेमकी तेच एक्झॅक्टली सेम एलिमेंट असतील तर त्या सेटला काय म्हणायचं? इक्वल सेट म्हणायचं. त्याची डेफिनेशन, टू सेट A and B are said to be equal. इथं डेफिनेशन लिहून द्या. Two sets A and B said to be equal. Said to be equal if every element in A, every element of set A is in set B and every element of set B is in set A. करेक्ट? A मधला प्रत्येक घटक B मध्ये पाहिजे आणि B मधला प्रत्येक घटक कुठे पाहिजे? A मध्ये पाहिजे. अगोदर डेफिनेशन लिहून घ्या. एक एक्झाम्पल हे होणार नाही, लक्षात घ्या. इट इज नॉट इक्वल सेट. सिंपल गोष्ट आहे. नेमके तेच घटक पाहिजे, हे काही कमी जास्त चालणार नाही, लक्षात घ्या. ओके. टू सेट A and B said to be equal set if every element of set A is in set B and every element of set B is in A, then set two set
आर इक्वल सेट. हा वेगळा प्रकार आहे. 5 गोष्टी बघितल्या आज आपण. सिंपल आहे. फायनाइट पहिला कोणता बघितला? सिंगलटन सेट. दुसरा कोणता? एम्प्टी सेट. तिसरा फायनाइट सेट. आणि चौथा प्रकार कोणता बघितला? इनफायनाइट सेट. आणि लास्ट इक्वल सेट म्हणजे काय आपण बघितलंय. ओके, याच्यावर आपण एक फार सोपी एक्सरसाइज आहे, आपण बघूया. ओके, प्रॅक्टिस सेट 1.2 बहुत खूप सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. चॅप्टरच खूप सोपा आहे. रेग्युलरली बघा, मागं पुढं होऊ देऊ नका विद्यार्थी मित्रांनो. कंटाळा येता कामा नाही. निगेटिव्ह विचार करू नका. ऑनलाईनचं काही खरं नाही. आपलं ऑनलाईन इतरांपेक्षा खूप वेगळे आहे. 10 मिनिटाचं आणि 5 मिनिटाचं काहीतरी घेतलं असं नाही. व्यवस्थित मार्गदर्शन आहे. फायदा घ्या. पॉझिटिव्हली बघा त्याच्याकडं. नाहीतर ऑनलाईनचं असंच आहे, कळतच नाही, अशा निगेटिव्ह चर्चा नको. दररोजचा पिरियड दररोज बघायचा, लगेच होमवर्क करायचा आणि मग खेळत बसायचं. भरपूर वेळ आहे. फक्त 1 तास द्यायचा दिवसातला अभ्यास, 2 तास अभ्यासाला द्यायचे दिवसातले. बाकी पूर्ण वेळ खेळू शकतात तुम्ही. ओके, हरकत नाही. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला क्वेश्चन. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग्स आर इक्वल सेट अँड नॉट इक्वल सेट. जस्टिफाय युअर आन्सर. जस्टिफाय म्हणजे सकारण सांगा. कशामुळे बघितली? येस नो नाही. मी सेट चॅप्टर मधलं पहिलं सेट आहे का नाही असं टाकले होते. काही विद्यार्थ्यांनी असं टाकून दिलं, गुड टीचर्स इन युअर स्कूल. त्याने टाकलं बी आन्सर, गुड टीचर्स इन युअर स्कूल. आवडते शिक्षक कोणते? तर त्याला आपलं बी आन्सरचं नाव लिहून टाका. असं नको. काळजी घ्या. नीट 2दा रिपीट करू शकतात तुम्ही. तुम्हाला एखादा कन्सेप्ट कळला तर तुम्ही तुमच्याकडे व्हिडिओ कधी आहेत, झूम ॲप नाही आपला, तुम्ही रिपीट बघू शकतात. तो पुन्हा बघायचा आणि मग करायचं. समजून काम करा. त्रास होणार नाही. नाही तर 9th स्टँडर्ड अवघड आहे समजायला. प्रत्येक चॅप्टर वेगळा आहे, कन्सेप्ट आहे. ओके, तर डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग्स आर इक्वल सेट ऑर नॉट इक्वल सेट. जस्टिफाय युअर आन्सर. 3 सेट दिले तुम्हाला, 1, 2 आणि 3. यातले इक्वल सेट कोणते आणि कोणते इक्वल नाही ते बघायचं. त्यातला पहिला ए दिलाय. ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट 3x - 1 इक्वल टू 2. x असा की 3x - 1 बरोबर जी व्हॅल्यू येईल ती. मग तुम्ही तो सोडू शकता, त्याला अनालिसिस करू शकता. 3x - 1 इक्वल हा रूल मेथडनी मांडलाय. तुम्ही त्याला रोस्टर फॉर्म मध्ये आणू शकता आणि तुमच्या उत्तराचं समर्थन करू शकता. तुम्ही जस्टिफाय करू शकता. मग याला सोडा. 3x - 1 इक्वल टू 1 ट्रान्सफर करा. राईट हँड साइड गेल्या प्लस झाले. आपलं इक्वेशन इन 1 व्हेरिएबल झाले. 6th स्टँडर्ड पासून तुम्हाला इक्वेशन इन 1 व्हेरिएबल येत आहे. अजून काही विद्यार्थ्याला येत नाही. आता तरी लक्ष द्या. 1 ला ट्रान्सफर करा. 3x इक्वल टू 2 + 1 साइन चेंज होईल. 3x इक्वल टू 3, x इक्वल टू 3/3, x इक्वल टू 1. करेक्ट. देअरफॉर याला म्हणजे x असा की x असा की x ची व्हॅल्यू किती पाहिजे? 1. म्हणजेच इथं काय म्हणजे a इक्वल टू 1. त्याला रोस्टर फॉर्म मध्ये मांडलं मी. कसं आलं ते लक्षात आलं. बी. आता दुसरा सेटचं बघूत आपण. तो सुद्धा रूल मेथडने दिलाय तुम्हाला. त्याला रोस्टर फॉर्म मध्ये मला मांडता येईल. त्याचं मीनिंग काय आहे ते बघूत रोस्टर फॉर्म मध्ये. एक्स इज अ नॅचरल नंबर. छान आहे. बेसिक पक्क पाहिजे. बेसिक कच्चा असलं, कोण नॅचरल आहे, कोण प्राइम आहे, कोण कॉम्पोजिट नंबर आहे हे माहित नसेल तर अवघड आहे. x is a natural number but x is neither prime nor composite. असा कोणी सांगा. तो कॉम्पोजिट नाही आणि कोण नाही, प्राइम नाही. असा एकच नंबर आहे. तो म्हणजे कोणता? 1. नॅचरल आहे का? यस, इट इज नॅचरल नंबर. 1 इज अ नॅचरल नंबर. पण तो संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्या सुद्धा नाही. कधीचं बेसिक आहे हे? 6th स्टँडर्डला झालेलं आहे. म्हणजे छोट्या गोष्टी माहीतच नसत्या नॉलेज मध्ये तर मग अडचण येते. म्हणजे एक आला म्हणजेच ए सेट आणि बी सेट इक्वल येतात. तिसरा सेट बघू. सी इक्वल टू रूल मेथडने दिलाय. एक्स असा की एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर. एक्स इज नॅचरल नंबर आणि एक्स इज लेस दॅन 2. आता नॅचरल नंबर आणि 2 पेक्षा लहान आहे म्हणजे कोण असणार? आता तिन्ही सेट आपण रोस्टर फॉर्म मध्ये मांडले. मग तिन्हीचे सेट कसे झाले? इथं एकच एलिमेंट आहे, इथं एक एलिमेंट आहे, एक एलिमेंट. आपण काय म्हणू शकतो? therefore a इक्वल टू b इक्वल टू c. तिन्ही सेट कसे? इक्वल सेट आहेत. तिन्ही सेट कसे? इक्वल सेट आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके.
पहिला क्वेश्चन आहे तुमचा एक्झरसाइज मधला. लक्षात घ्या, व्यवस्थित हा लिहून घ्यायचा. तुमची नोटबुक व्यवस्थित पाहिजे, अक्षर चांगलं पाहिजे. 8वी नाही हे 8th स्टँडर्ड नाही, आता 9th आणि 10 महत्वाचे. लक्षात घ्या, तुमची नोटबुक तुम्ही व्यवस्थित मेंटेन करा. लाल पेन काळा पेन वापरा आणि ते तुमच्या नोटबुक असं पाहिजे. होमवर्क करत चला, प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 2 बघूत आपण आता. क्वेश्चन नंबर 2 1 झाला. असा दुसरा सेम. टेक्स्ट बुक जवळ ठेवा, म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न माझ्याकडून घेणार झाला तरी तुम्ही टेक्स्ट बुक बघून तो तुम्ही लिहायचा आहे. टेक्स्ट नोटबुक मध्ये बरेच जण नोटबुक मध्ये ही नवीन फॅशन आहे की क्वेश्चन लिहायचं आहे असं लिहून टाकायचं. क्वेश्चन नंबर 1 असं करायचं, असं करायचं नाही. क्वेश्चन लिहिला पाहिजे आपण, त्याचा आन्सर व्यवस्थित करायचं, नोटबुक व्यवस्थित ठेवली पाहिजे. आपल्याला ती रिपीट बघायचं. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. डिसाइड असाच क्वेश्चन आहे, रीड करतो फक्त. तुम्ही टेक्स्ट बुक जवळ ठेवत चला आणि तुम्ही तुमच्या नोटबुक लिहिताना तो प्रश्न लिहित चला. टेक्स्ट बुक कम्प्लीट तर करायचंच आहे आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिसही करायची, त्याच्यामुळे आपला अभ्यास होईल. डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. क्वेश्चन पुन्हा रिपीट करतो. डिसाइड वेदर सेट ए, त्यातला ए घेऊ आपण. त्यातला पहिला ए आणि बी हे इक्वल सेट आहेत का, असा क्वेश्चन केला त्याने. ए इक्वल टू इवन प्राइम नंबर. इवन प्राइम नंबर हा रूल मेथडने सांगितला. इवन प्राइम नंबरला रोस्टर फॉर्म मध्ये कसं म्हणतो आपण त्याचं, इवन प्राइम नंबर इज टू. आणि दुसरा बी दिलाय तुम्हाला, बी इक्वल टू एक्स सच दॅट इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स 7x मायनस 1 इक्वल टू 30. ओके. आणि तुम्हाला दोन्ही सेट इक्वल सेट आहेत का विचारले. मागच्या सारखं ते पुन्हा इक्वेशन इन वन व्हेरिएबल आलं तर इथे घ्या 7x मायनस 1 इक्वल टू 13. 7x ट्रान्सफर करा, 1 चं पक्षांतर व्हायले, पार्टी बदलायले. पार्टी बदलली की साइन चेंज होत असते. करेक्ट. 13 प्लस 1 7x इक्वल टू 14, x इक्वल टू 14 अपॉन 7 मल्टिप्लाय केल्यानंतर काय होते, डिवाइड होते. गुणवले केल्यानंतर भागले 7 1 7 आणि 7 2 14. म्हणजे b इक्वल टू किती आलं, कर्ली ब्रॅकेट 2. म्हणजे दोन्ही सेम सिंगलटन. याला सिंगलटन सेट म्हणलं तरी चालते, पण इक्वल सेट आहे आणि देअरफॉर आपण म्हणू शकतो सेट a इक्वल टू सेट b. सेट a इक्वल टू सेट b. खूप सिंपल आहे. याच्यावर भरपूर प्रॉब्लेम देणार आहे करायला. सोपे, मध्यम, अवघड तिन्ही लेवलचे क्वेश्चन असणारे लक्षात घ्या. सिंपल होता. इवन प्राइम नंबर माहित पाहिजे, पटकन लक्ष पाहिजे, अभ्यास पाहिजे. ओके. खूप सिंपल आहे. दमाने करा, वर्गातलंच फील निर्माण करा. बेनिफिट सांगतो, ऑनलाईनचे बेनिफिट सांगतो तुम्हाला. तुमच्या बाजूला मित्र मैत्रीण कुणीच नसतं, बोलायला गप्पा मारायला कोणी नाही. आपण आपला अभ्यास करायचा, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन तुमचं पूर्ण स्क्रीनवर आहे. पीएन्स जर शिकवायले तुम्ही अभ्यास करायले असं फील निर्माण करा. नाही तर ऑनलाईन काही खरं नाही. ऑनलाईन करणं, पेपरला बातम्या आल्या आणि चालू झालं बेकार आहे बेकार आहे. मला नंतर सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो ते. आणि माझे व्हिडिओ, आमचे व्हिडिओ चांगले वाटत असतात थोडं लाईक करत जा, सांगत जा सर चांगले वाटायले व्यवस्थित, आम्हाला आनंद वाटतो. तुमच्या प्रतिक्रिया महत्वाच्या विद्यार्थी मित्र. ओके. क्वेश्चन नंबर 3 बघूत आपण. क्वेश्चन नंबर 3 असा सिंपल आहे. छोटे छोटे क्वेश्चन आहेत, पुढे पुढे जायचं आहे आपल्याला. खूप छान चॅप्टर आहे, इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, मजेशीर आहे, आनंद देणार आहे. फक्त लक्ष पाहिजे, केलं पाहिजे. थोडं खेळणं बंद करा. खूप खेळलो मार्च महिन्यापासून, 8वीची परीक्षा सुद्धा दिलेली नाही. आता थोडंसं अभ्यासाला लागलं पाहिजे. कंटाळा केलं तर नुकसान आहे. परीक्षा नाही म्हणजे असं काही नाही, पण मेन नॉलेज भेटणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूया काय बघा. मी रीड करतो, टेक्स्ट बुक जवळ राहू द्या. विच ऑफ द फॉलोइंग्स आर एम्प्टी सेट व्हाय. त्यातला पहिला क्वेश्चन एम्प्टी सेट आहे का नाही विचारलंय तुम्हाला. a इक्वल टू कर्ली ब्रॅकेट a such that a is a natural number. a is a natural number. Natural number smaller than 0. Smaller than 0. पटकन कळालं पाहिजे. नॅचरल नंबर आहे पण कशा कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. स्मॉलर दॅन 0. सर्वात लार्ज स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता असतो 1. कोणता म्हणतो
स्मॉलर दॅन 0 पेक्षा असला तो मायनस निगेटिव्ह नंबर होते ते. एव्हरी निगेटिव्ह नंबर्स आर नॉट नॅचरल नंबर. सो सेट A is not is empty set. Is empty set. कोणता सेट असणार? empty set. Why? की तर तुम्हाला कारण सांगायचं असलं बिकॉज की स्मॉलेस्ट की नॅचरल नंबर लेस दॅन 0 किंवा इथे लिहू शकतात की 1 इज स्मॉलेस्ट नॅचरल नंबर सो इज का असा नंबर असू शकतो. सो a number which is less than 0 is not natural number and therefore set is not empty set. थोडं रिझन दिलं तरी चालतंय. तुम्हाला जसं लिहायचं की किंवा 0 पेक्षा सगळ्यात स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता आहे? 1 आहे. therefore the natural number is smaller than 0 is not possible and therefore set is empty set. रिझन लिहायचं असं तर लिहू शकता. दुसरं एक बघूत आपण कि b equal to curly bracket x square equal to 0. Taking x square equal to 0, taking square root of x equal to 0 and therefore b equal to curly bracket 0. It is a set. It is a singleton set. It is not empty set. कारण 0 हा empty set नाही. It is a 0 is a whole number or integer काही म्हणा is a whole number. So B is not empty set. Empty set. X square equal to 0. Taking square root of both sides. X equal to 0. आणि म्हणजे B म्हणजे कोण 0. 0 is not. It is integer. Whole number काही म्हणा. Natural number नाही. Whole number integer काही म्हणा. B equal to आणि त्याच्यामुळं अशी कंडिशन सॅटिस्फाय होईल. जी कंडिशन विचारली ती सॅटिस्फाय होईल म्हणून तो एम्प्टी सेट होणार नाही. तिसरा बघूत आपण क्वेश्चन 3. C equal to curly bracket x 5x minus 2 equal to 0 and अजून एक कंडिशन तो x कसा आहे? नॅचरल नंबर. बघा तिसरा सेट दिलाय. पहिला सेट एम्प्टी सेट नाही. एम्प्टी सेट आहे. दुसरा एम्प्टी सेट नाही. तिसरा बघू कंडिशन 2 दिल्यात 5x minus 2 equal to 0 आणि x अजून कसा आहे म्हणतो तो? नॅचरल नंबर आहे आणि देअरफॉर याला सॉल्व करा. 5x minus 2 equal to 0, 5x equal to 2, x equal to 2 by 5. It is a fraction, not natural. Is not belongs to n fraction. हा फ्रॅक्शन आहे पण नॅचरल नंबर आहे का? नाही. पण पहिली कंडिशन x ची काढली आपण. इट इज अ सिंगलटन सेट आहे तो पण नॅचरल नंबर होतो म्हणजे दिलेली कंडिशन सॅटिस्फाय होईल नाही. इट नॉट बिलॉंग्स टू n. नॉट बिलॉंग्स टू n. देअरफॉर काय म्हणताय? C is empty set. empty set. कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. जी कंडिशन सांगितली ती सॅटिस्फाय करत नाही. तो अपूर्णांक व्हायला आहे. एवढी फ्रॅक्शन इज नॉट नॅचरल नंबर. करेक्ट. नॉट बिलॉंग्स टू n म्हणून लक्षात घ्या. हा एम्प्टी सेट आहे. हा एम्प्टी सेट नाही आणि तिसरा मात्र एम्प्टी सेट आहे. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. एक मार्काला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. याच्यावर भरपूर प्रॅक्टिस घेणार आहे मी. खूप प्रॉब्लेम येणार आहे. काही विचार करायला लावणार आहे तुम्हाला. तुमचं बेसिक पक्क होण्यासाठी प्रयत्न करायला आपण त्याला प्रतिसाद द्या. ओके. आता क्वेश्चन नंबर 4 बघू. लास्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 1.2 मी सगळे प्रॉब्लेम मी घेत असतो. घ्यायलोय. तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच टाईपचे प्रॉब्लेम मी तुम्हाला देतोय. केले पाहिजे. होमवर्क बघितला पाहिजे. क्वेश्चन नंबर 4 बघा. लास्ट क्वेश्चन. राइट विथ रीजन which of the following set are finite or infinite. Write which reason which of the following sets are finite or infinite. त्यातला पहिला सेट बघूत आपण. क्वेश्चन नंबर 4 मध्ये a equal to curly bracket x such that x is less than 10. X is natural. X is natural number. Correct.
आणि मग नॅचरल नंबर म्हणल्याला तुम्ही रोस्टर फॉर्म मध्ये का लिस्टिंग मेथड मध्ये मांडू शकता. लक्षात घ्या. म्हणजे किती होते ते 1 2 3 4 5 6 dash up to 9. It is a countable. Elements are countable. Elements in set A are countable. Therefore, set A is finite set. काउंटेबल आहे, मोजू शकतो, त्याला काय म्हणता येईल आपल्याला, फायनाइट सेट. ओके. दुसरा बघू अजून. b equal to y such that y is less than -1 is an integer. y असा की कसा की y हा ऋण 1 पेक्षा लहान आहे आणि तो इंटिजर आहे. म्हणजे रोस्टर फॉर्म मध्ये कसे होते ते बघा. त्याच्यापेक्षा लहान कोण होईल की -2 लहान आहे -1 पेक्षा, -3 लहान आहे त्याच्यापेक्षा, -4 up to -100 -1 lakh. अनलिमिटेड आहे. कसे ते अनलिमिटेड आहे. -1 lakh 1 crore मायनस एव्हरी ते -1 पेक्षा लहान आहेत. लक्षात घ्या. निगेटिव्ह जितक्या मोठ्या तितक्या लहान असतात. मी असं सांगितलं तुम्हाला -1 crore is less than -1. करेक्ट. ऋण 1 पेक्षा मायनस. पण ते जर पॉझिटिव्ह असते, हे जर असं पॉझिटिव्ह असते दोन्ही, तर हे काय होईल मग लक्षात घ्या, लहान होईल. किंवा -1. पॉझिटिव्ह नंबर नाही, निगेटिव्ह असं जितका मोठा तितका लहान असतो. लक्षात घ्या. हे नॉलेज मध्ये क्लिअर पाहिजे. म्हणून तो काय म्हणतो, y असा की इंटिजर आहे तो आणि -1 पेक्षा अशा अनलिमिटेड आहे. आणि म्हणून एलिमेंट्स इन सेट B are unlimited किंवा अनकाउंटेबल, काही म्हणा, अनकाउंटेबल. सो सेट B is infinite set. लक्षात. ओके. अनकाउंटेबल आहे. बेसिक पक्का असतं तर सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला. लक्षात घ्या. तिसरा, दोन झाले. आता थर्ड नंबरचा बघू. सी सेट. थर्ड नंबरचा सोपा आहे. तुमच्या लक्षात आला असेल टेक्स्टबुक जवळ पाहिजे. सी इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स of class 9 from your school is a countable. तुमच्या शाळेतले 9वीचे भले ते 500 असो, 400 असो, 200 असो, 1000 असो, ते काउंटेबल आहेत, मोजू शकतो. ते कधी ना कधी संपतात. मग काय लिहा, स्टुडंट्स, तुमचं समर्थन करा. स्टुडंट्स of class 9 from our schools are limited. So it is countable. Therefore set C is finite set. सिंपल आहे खूप. ओके. खूप सिंपल आहे. पुढचं येईल सेट ऑफ रॅशनल नंबर. क्यू ने डिनोट करतात. सेट ऑफ रॅशनल नंबर म्हणजे काय, ऑल इंटिजर्स अँड ऑल फ्रॅक्शन्स. सेट ऑफ 7 नंबरचा किंवा 4 नंबरचा घ्या. सेट ऑफ पीपल्स फ्रॉम युअर विलेज. पुन्हा तेच लिहायचं. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुमच्या गावातील लोकांमध्ये भले 1000 असतील, 40,000 असतील, 1 lakh असतील, 2 lakh असतील, किती असतील, ते काउंटेबल आहेत. लक्षात घ्या. हेच वाक्य लिहायचं. पीपल, स्टुडंटच्या ऐवजी काय लिहायचं, पीपल्स इन आवर विलेज. स्टुडंट ऑफ युअर म्हणण्यापेक्षा पीपल्स ऑन युअर विलेज आर लिमिटेड, सो इट इज काउंटेबल. सो सेट चौथा काय असेल ते सेट ऑफ पीपल आर, त्याला नाव द्यावं डी.
काय नाव देऊ शकतात आर फायनाइट सेट. कसा असेल तो फायनाइट सेट. फिफ्थ नंबरचा सुद्धा आहे सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. ॲपरेटस वस्तू, तुमच्या ॲपरेटस असतात, वस्तू असतात लॅबोरेटरीमध्ये सायन्सच्या, त्या सुद्धा मोजू शकतात. थोड्या जास्त असल्या तरी इट इज काउंटेबल. करेक्ट. and so it is also set. लक्षात घ्या. set of apparatus in a laboratory are countable, limited, so it is finite set. लेता येईल काय आन्सर बघा. सिंपल तुम्ही ते लिहू शकतात, कम्प्लीट करू शकतात एक्सरसाइज. सेट ऑफ होल नंबर्स. सेट ऑफ होल नंबर लक्षात घ्या अनलिमिटेड. डब्ल्यू ने नोट करू 0 1 2 3 4 अनलिमिटेड. set of whole number. Whole numbers are unlimited, not countable, so it is infinite set. लिहा ते पूर्ण वाक्यात लिहा की set of whole numbers are infinite, not countable, unlimited, so it is infinite set. देता येईल तेवढं तुम्हाला. लास्ट एक आहे सेट ऑफ रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर कशाने डिनोट केला जातो. हे 5 होता आणि हा 6 आहे. लक्षात क्यू ने डिनोट करतात. ऑल कोणते घेऊ शकतात. ऑल काय. ऑल इंटिजर्स. ऑल इंटिजर्स अँड फ्रॅक्शन. आता ऑल इंटिजर आणि फ्रॅक्शन हे कसे आहेत अनलिमिटेड आहेत. किंवा तुम्ही लिहू शकता तुमच्या भाषेत रॅशनल नंबर्स आर अनलिमिटेड, नॉट काउंटेबल. किंवा अजून एक वाक्य लिहिलं तर फार चांगलं आहे. ऑल इंटिजर्स अँड ऑल फ्रॅक्शन्स आर रॅशनल नंबर अँड इट इज इन्फानाइट, इट इज नॉट काउंटेबल, अनलिमिटेड, सो इट इज इन्फानाइट सेट. होल नंबरचा सेट इन्फानाइट सेट. पुन्हा एकदा रीड करतो. पहिला याचं काय आहे. पहिला फायनाइट सेट. क्वेश्चन 2 इन्फानाइट. थर्ड फायनाइट. 4 फायनाइट. 5 फायनाइट सेट आहे ॲपरेटसचा. होल नंबरचा इन्फानाइट. सेट ऑफ रॅशनल नंबर इज इन्फानाइट. थोडक्यात एक गोष्ट लक्षात घ्या. नॅचरल नंबरचा सेट, होल नंबरचा सेट, पुन्हा फ्रॅक्शनचा सेट, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर हा इन्फानाइट सेट. हे सगळे सेट कसे आहेत. अनंत आहेत, इन्फानाइट आहेत, नॉट काउंटेबल. करेक्ट. खूप सिंपल एक्सरसाइज आहे. खूप सोपं आहे. आपण पॉइंट्स बघितले, टाइप्स बघितले. किती बघितले आपण. 4 टाइप्स बघितले. पहिला होता सिंगलटन सेट, दुसरा बघितला फायनाइट सेट, सॉरी एम्प्टी सेट, तिसरा बघितला फायनाइट आणि चौथा इन्फानाइट. आणि अजून इक्वल सेट म्हणजे काय बघितलं. त्याच्यावर एक्सरसाइज कंप्लीट केली. याच्यावर मी तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस देणार आहे. ही एक्सरसाइज तुम्ही तुमच्या नोटबुकवर कंप्लीट करा. ती सुद्धा मला दाखवायला झाला की सर आम्ही केली. व्यवस्थित अक्षर पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अक्षर असणं नवीन महत्त्वाचं आहे. नोटबुक नीट करा. खेळायला हरकत नाही, पण आता थोडं सिरियसली 4 महिने खूप खेळलो. अभ्यासाला लागा. निगेटिव्ह थिंकिंग कमी करा. ऑनलाईनचं काय खरं नाही, असंच आहे, कळतच नाही. फक्त तुम्ही मी समोर नाहीत, नाही तर बोर्ड तोच आहे, मी आहे तोच आहे, तुम्हीच आहे. फक्त आपण समोर नाहीत. आपण जे आपल्याला टेक्निकल की व्हॉट्सअप याच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून आपण भेटतच आहोत. सध्या तरी आपल्याला याच पद्धतीने करावं लागेल. निश्चितच आपण जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न करू. ज्यांनी ॲडमिशन घेतले नाही त्यांना घ्यायला सांगा. ओके. पुन्हा भेटू. पुढं आपण अजून काही प्रकारे सेटचे ते बघायचं. इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. पुढं सतत बघत चला आणि दररोज मागं पडायचं नाही. तोपर्यंत आज थांबू. थँक्यू.